यात्रा या शब्दाचा अर्थ नेहमीच आपलं स्वतःचं इव्होल्युशन करण्यासाठी, स्वतःची आत्मिक प्रगती करण्यासाठी. आपल्याकडे काय झालंय ना की तीर्थयात्रा ह्या शब्दाची व्याप्ती एवढी वाढलेली आहे की आपण सहजच म्हणतो की तो तीर्थयात्रेला तिथे गेलेला आहे. मग ती मंडळी केदारनाथ, वृंदावन, काशी अशा ठिकाणी जातायत, ते त्या गोष्टीचा अनुभव घेतायत. ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. जर ही यात्रा झाली नाही तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचणारच नाही. नमस्कार. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन प्रस्तुत वर्तमान मध्ये मी संध्या लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. मंडळी, नेहमीप्रमाणेच आपण एक वेगळा आणि अनोखा विषय घेऊन आलेलो आहोत. हिवाळा सुरू झालेला आहे. हिवाळा हा पर्यटनाचा ऋतू मानला जातो आणि आपल्या देशामध्ये पर्यटनाची खूप मोठी परंपरा आहे. यात्रेकरू, तीर्थयात्रेकरू यांच्याविषयी आपण वाचलेलं असालच. तीर्थयात्रेला जाण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये गावोगावची मंडळी बाहेर पडायची. ती परत आल्यावर ती गावामध्ये माउंड घातलं जायचं आणि त्या निमित्ताने त्या तीर्थयात्रेची सगळी कथा ते तीर्थयात्रेकरू गावातल्या लोकांना सांगायचे. तर या निमित्तानं आसेतू हिमाचल माणसांचं फिरणं व्हायचं, देश जोडला जायचा. तर आपल्या तीर्थयात्रेच्या, क्षेत्रयात्रेच्या परंपरेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर भारतीय तीर्थयात्रा परंपरा याविषयी गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ओंकार जोशी. नमस्ते. नमस्कार. MMCच्या वर्तमान मध्ये तुमचं खूप स्वागत सर. नमस्कार. तर आज आपण भारतीय तीर्थयात्रा परंपरा याविषयी ओंकार जोशी यांच्याकडून जाणून घेणार आहोत. ओंकार जोशी भारत विद्येचे अभ्यासक आहेत, संस्कृतचे अभ्यासक आहेत. त्याचबरोबर भारतीय कला, शिल्पकला, चित्रकला यांचा देखील त्यांचा अभ्यास आहे. तर सर, आता हिवाळा सुरू झालेला आहे. हा आपल्याकडे पर्यटनाचा ऋतू म्हणतात. बरोबर. आणि आपला देश इतका मोठा आहे, त्याचा विस्तार आसेतू हिमाचल म्हणजे शिखरं आहेत, पर्वत आहेत, नद्या, समुद्र सगळं काही आपल्या देशामध्ये आहे. हिमशिखरं देखील आहेत. तर एवढ्या सगळ्या मोठ्या देशामध्ये या देशाला जोडणारा एक जो धागा म्हणतो आपण पुढाकार, वर्षानुवर्ष आपल्याकडे यात्रेची परंपरा सुरू आहे. बरोबर. तर या यात्रेच्या परंपरेबद्दल आपल्याला जो तुमचा अभ्यास आहे त्याविषयी सांगा ना आपल्या. नक्की. सुरुवात करण्यापूर्वी जस्ट गणेश वंदना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सदाशिवसमारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. नमस्कार. सर्वप्रथम आपण मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप आभार. आणि काही आता वळसे न घेता आपण आपल्या विषयाकडे वळूया. खर तर यात्रा ही हजारो वर्षांपासून भारतीय उपखंडात सुरू आहे. आणि यात्रा ह्या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला संस्कृत साहित्यामध्ये मिळतो. तर या म्हणजे गतिशील असणं आणि त्रा म्हणजे मुक्त करणं. आता आपण जेव्हा कुठल्याही देवतेकडे आपण याचना घेऊन जातो तेव्हा म्हणण्याची पद्धत आहे त्राहिमाम त्राहिमाम. तर ह्याचा अर्थ असा आहे की त्रा म्हणजे आम्हाला मुक्त कर ह्यातून. तर गतिशीलतेतून मुक्तता मिळावी ह्यासाठी ही यात्रेची योजना केलेली आहे. आणि गंमत अशी की आता ह्या यात्रा ज्या आहेत साधारण तुम्ही एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूपर्यंत चालत गेलात तर ह्या गोष्टीला सुद्धा यात्रा म्हणून संबोधलं जातं. पण यात्रा या शब्दाचा अर्थ नेहमीच आपलं स्वतःचं इव्होल्युशन करण्यासाठी, स्वतःची आत्मिक प्रगती करण्यासाठी, आत्मोन्नती करण्यासाठी केलेलं आहे यात्रेचं प्रयोजन. तर ह्या यात्रा ज्या आहेत ह्या यात्रा भारतासाठी का विशेष आहेत? कारण मी म्हणजे माझ्या अभ्यासामध्ये मला हे समजून चुकलोय मी की आपल्या भारतामध्ये इतकी विविधता आहे. तुम्ही 100 कोसावर गेलात की भाषा बदलते, तुमची संस्कृती बदलते. पण गंमत अशी आहे की जेव्हा मी शिव ह्या देवतेबद्दल म्हणतो तेव्हा तुमच्या समोर शिवलिंगच येतं. जेव्हा गणपती म्हणतो तेव्हा गजमुख आणि मग त्याचं जे तुंदिल तनू आहे ते येतं. आणि ही संकल्पना संपूर्ण भारतभर सारखीच आहे. आपले देव सारखे आहेत. आणि ह्या निमित्ताने ह्या ज्या यात्रा घडलेल्या आहेत तर पूर्ण भारतवर्षाला एक संघ जोडण्याचं जे काम आहे ते ह्या यात्रांनी केलेलं आहे. मग ती व्यापारासाठी केलेली यात्रा असू दे किंवा देवदर्शनासाठी केलेली यात्रा असू दे किंवा पुण्यफल मिळण्यासाठी केलेली यात्रा असू दे. तर आता यात्रेमध्ये आपल्याकडे साधारणतः 4 भाग केले जातात ह्या यात्रांचे.
एक आहे आनंद यात्रा हम्म, किंवा व्यवसायासाठी केली जाणारी यात्रा. हम्म, हम्म, आणि ही यात्रा जी आहे, आता आपल्याला माहिती आहे की आपले 4 वर्णाश्रम होते: हो. ब्रह्मचर्य, गृहस्थ, हम्म, त्याच्यानंतर वानप्रस्थ आणि मग संन्यास संन्यास. आश्रम. तर गृहस्थ आश्रमातली जी लोक होती ती साधारणतः व्यापारा संदर्भातल्या यात्रा करायची हम्म, हम्म, किंवा मग आनंद यात्रा करायचे, हम्म, की आत्ता जो आपण लक्झरियस हो, हो. आपल्या टुरिझम म्हणतो हो, हो. तो प्रकार. बरोबर. आणि ब्रह्मचर्य जी लोक होती, म्हणजे विद्यार्थी दशेतली लोक, ती गुरु शोधण्यासाठीच्या यात्रा करायचे. म्हणजे आपल्याला माहिती असेल की हा. आदि शंकराचार्य हो, हो. त्यांच्या गुरुच्या शोधार्थ नर्मदा तटापर्यंत गेलेले आहेत. केरळहून केरळहून केरळचं नर्मदा होतं. तटापर्यंत गेलेले आहेत. तर ही ब्रह्मचर्य विद्यार्थ्यांनी केलेली यात्रा आहे. हा, हा. त्याच्यानंतर येतं वानप्रस्थाश्रम. अच्छा. वानप्रस्थाश्रम तुम्ही जेव्हा स्वीकारता तोपर्यंत तुमच्याकडे जगाचे अनुभव आलेले असतात. हम्म, हे अनुभव तुम्हाला द्यायचे आहेत आता. हम्म, तर अनुभव देण्यासाठी हम्म, एक मी शिक्षकाच्या रूपामध्ये तुम्हाला ती यात्रा करावी लागते. हम्म, मग तो शिक्षक जिथे जिथे जातो तिथे तिथे तो शिकवतो हम्म, किंवा तो स्वतः काही शिकून घेतो. हम्म, आणि मग संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर हम्म, गुरुपदाला जाऊन आपल्याकडे जे पण ज्ञान अर्जित आहे ते ज्ञान आपण समाजाला द्यायचं. अच्छा. ही ह्याची पूर्ण संकल्पना ह्याच्यामध्ये आहे. हो, हो. आणखीन एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी वाटते हम्म. की आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा सनातन धर्मामध्ये हम्म, 4 पुरुषार्थ सांगितलेले आहेत: हम्म, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हम्म, हे 4ही पुरुषार्थ जे आहेत ना, हे एक व्हेइकल आहे हम्म, मोक्षापर्यंत नेणारं किंवा नारायण स्वरूप होण्यासाठी. जे काही आपल्याला लागणार आहे ते एका व्हेइकलची ही 4 चाकं आहेत एका गाडीची. हम्म. आणि ते ते लक्ष, ते मोक्षाचं लक्ष साधण्यासाठी हम्म. आपल्याला काय कार्यरत होतं, तर ह्या गतिविधी कार्यरत होतात हम्म. ज्या आपण करतो. हो. आणि म्हणून जेव्हा एखादा यात्रेकरू यात्रेला निघतो त्यावेळेला गृहस्थ लोकांची ही जबाबदारी असते की त्या यात्रेकरूची काळजी घेणं. बरोबर आहे. आणि म्हणून आपण पाहिलं असेल हा. की नर्मदा परिक्रमेमध्ये हा. जी सुद्धा लोक जातात हा, हा. त्यांचे तिथल्या गावातली मंडळी जी असतात ती हम्म. त्यांची काळजी घेतात. हम्म. आत्ता आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा जी परंपरागत वारीचं आपल्याला फार हो, मोठी हो. परंपरा लाभलेली आहे. हो. प्रत्येक गावातली मंडळी त्या वारकऱ्यांना काय हवं काय नको ते पाहत हम्म. असतात. हम्म. तर गृहस्थ आश्रमाचा हा धर्म आहे की त्यांना बहुतेक वेळेला व्यवहारासाठी यात्रा शक्य होत नाही, तीर्थयात्रा बेसिकली. त्यामुळे अशा वेळेला त्या लोकांना पुण्य कसं मिळतं, तर ह्या यात्रेकरूंची सेवा करून त्यांना पुण्य मिळतं. आणि हे सगळं आपल्या पुराणांमध्ये, आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही यात्रा आपल्यासाठी महत्वाची आहे. तर सर, आपण यात्रेचा जेव्हा उल्लेख होतो ना, म्हणजे धार्मिक यात्रा, तर तेव्हा मोस्टली आपण तीर्थयात्रा असं म्हणतो. तर बरोबर. तीर्थयात्रा असं का म्हटलं हा, जातं? तर तीर्थ या शब्दाचा अर्थ आहे पाणी. जिथे पाणी असतं त्याला तीर्थ म्हणतात. आता जेव्हा आपण प्रसाद सत्यनारायणाच्या हो. पूजेचा प्रसाद करतो हो. त्यावेळेला आपण तीर्थप्रसाद असं म्हणतो. हो, हो. तर तीर्थप्रसादामध्ये काय असतं की 5 द्रव्यांचं मिश्रण असतं. आणि म्हणून ते तीर्थ, जिथे द्रव्य पदार्थ आहे तिथे ते तीर्थ असतं. आणि पाण्याला आपल्याकडे फार सेक्रेड मानलं गेलेलं आहे, फार फार पायस मानलं गेलेलं आहे. कारण का, तर पाणी हे विष्णूचं राहण्याचं स्थान आहे. क्षीरसागरात विष्णू राहतात. नारायणांचं स्थान असलेलं ते पाणी. आणि पाण्यामध्ये ना खूप साऱ्या हिलिंग प्रॉपर्टीज असतात. म्हणजे आपण काही म्हटलं, आपल्याला थोडासा ठसका लागला किंवा काही लागलं तर आपण म्हणतो पाणी पी, किंवा गरम पाणी प्यायल्याने आपल्याला कधी कधी बरं वाटतं. तर पाण्यामध्ये ह्या हिलिंग प्रॉपर्टीज आहेत. आणि ह्या तीर्थक्षेत्रांमध्ये, आता हे तीर्थक्षेत्र म्हणजे काय असतं की जिथे नदी आहे, जिथे समुद्र आहे, जिथे कुंड आहे, जिथे तलाव आहे, जिथे सरोवर आहे, तर हे तीर्थक्षेत्र झाली. आता नद्याकाठची तर तीर्थक्षेत्र सगळ्यांनाच माहिती आहेत. बनारस हे सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र आहे, काशी. त्याच्यानंतर म्हणजे क्षिप्रा नदीच्या काठावर असलेलं महाकालेश्वर. आणि आपल्या नाशिकला गोदावरीच्या तटी असलेलं त्र्यंबकेश्वर. म्हणजे नदी मुळातच फारच तिला दैवी स्वरूप आहे. कारण ती जेव्हा पर्वतापासून निघते तेव्हा ती सगळं नर्चर करत पुढे वाहत जाते आणि मग समुद्राला मिळते. आणि जितक्या नद्यांमध्ये स्नान करून जे मिळालेलं पुण्य असतं ते फक्त एका समुद्रात स्नान करून मिळतं. का, कारण तिथे सगळ्या नद्या जाऊन मिळतात. समुद्रातलं जे पाणी आहे ते काय आहे, ते सगळ्या नद्यांचंच पाणी आहे. म्हणून
समुद्र तीर्थाला पण आपल्याकडे विशेष स्थान आहे. जसं सोमनाथ जे आहे गुजरातला ते समुद्रकाठी आहे. हो. जगन्नाथपुरी जे आहे ते समुद्राकाठी हो, आहे. हा. त्याच्यानंतर रामेश्वरम जे आहे ते समुद्राकाठी आहे. आणि तिथे स्नानाचा महिमा फार महत्वाचा आहे. तिथे समुद्रामध्ये तिथे एक अग्नितीर्थ नावाची जागा आहे. कुठे? सोमनाथ? रामेश्वरमला. रामेश्वरमला असं आहे की तुम्ही शिवलिंगाचं दर्शन करण्यापूर्वी तिथे तुम्हाला 21 कुंडांमधल्या जलानी स्वतःवर स्नान करून घ्यावं लागतं आणि देन ओनली यू आर अलाउड टू एंटर इन द स्कॅन्टोरियम. तर तिथे सगळ्यात पहिलं स्नान जे होतं ते अग्नितीर्थावर होतं, जे समुद्रामध्ये ते स्नान होतं. आणि मग त्या 21 कुंडांमध्ये स्नान करून त्याच्यानंतर मग आपण श्री रामेश्वराच्या दर्शनासाठी जायचं, अशी त्याची प्रथा आहे. तर हे झालं तीर्थक्षेत्राबद्दल. दुसरं आहे जी अर्शतीर्थ असतात. अर्शतीर्थ म्हणजे अर्श म्हणजे एखाद्या ऋषीचा आश्रम आहे ज्या ठिकाणी, किंवा एखाद्या संताची तपोस्थली ज्या ठिकाणी आहे, तर त्या ठिकाणाला अर्शतीर्थ आपण म्हणतो. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी अर्शतीर्थ कुठली आहेत? तर शिर्डी, त्याच्यानंतर शेगाव, आळंदी. म्हणजे ही अर्श म्हणजे काही ना कंबाईन क्षेत्र असतात. म्हणजे अर्शतीर्थ पण असतात, तीर्थक्षेत्र पण असतात. जसं आळंदीचा तुम्ही उल्लेख केला की तिथे इंद्रायणी नदी वाहते आणि तिथे ज्ञानेश्वरांची समाधी आहे. त्यामुळे अर्शतीर्थही आहे तिथे आणि तीर्थक्षेत्रही आहे. त्याच्यानंतर आपल्या पुराणांमध्ये बऱ्याचशा परिक्रमा सांगितलेल्या आहेत. जसं गिरनार परिक्रमा आहे, त्याच्यानंतर नर्मदा परिक्रमा आहे. तर ही आता नर्मदेच्या काठी कितीतरी आश्रम आहेत, कितीतरी तपोभूमी आहेत तिथे. जसं आपलं हिमालयाच्या इथे नीमकरोली बाबांचा आश्रम आहे, ते सुद्धा एक अर्शतीर्थ आहे. त्याच्यानंतर आणखीन एक असतं देवतीर्थ. देवतीर्थ म्हणजे जिथे देवलीला घडलेल्या आहेत, नदीच्या काठी किंवा कुंडाच्या काठी. आता घृष्णेश्वराचं जे शिवलिंग आहे, ज्योतिर्लिंगांपैकी एक, औरंगाबादला, तिथे शिवालय नावाचं एक कुंड आहे. घृष्णेश्वरम शिवालय असं त्या स्तोत्रामध्ये येतं. तर ते शिवालय काय आहे, तर तिथे नदी वगैरे काही नाहीये, तिथे कुंड आहे. आणि मग अहिल्याबाई होळकरांनी त्या कुंडाचा आणि त्या घृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केल्यानंतर, तर आजही तुम्ही जर बघितलं तर घृष्णेश्वराच्या मंदिराच्या मागे थोडंसं चालून गेल्यावर ते शिवालय तीर्थ आपल्याला दिसतं. तर इतकं म्हणजे ते आदिशंकराचार्यांनी रचलेलं 12 ज्योतिर्लिंगांचं स्थवन आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी ह्या शिवालय तीर्थाचा उल्लेख केलाय. म्हणजे ते इतकं जुनं आहे. तर ही अशी. आणि एक मला विशेष इथे सांगावं असं वाटतं की काही असुर तीर्थ असतात. तर असुर तीर्थ म्हणजे काय, तर जी तीर्थ एखाद्या असुरामुळे तयार झालेली आहेत. हो. तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं तीर्थ म्हणजे गया तीर्थ, जे बिहारमध्ये आहे. गयासुरामुळे ते तीर्थ निर्माण झालेलं आहे. तिथे गयासुरांनी वरदान मागितलं होतं की जो कोणी माझं दर्शन घेईल त्यांच्या पूर्वजांना मुक्ती मिळेल कायमची. हे गयासुरांनी तिथे वरदान मागितलेलं होतं आणि ते तिथे असुर तीर्थ निर्माण झालं. त्याच्यानंतर कोल्हापूर हे सुद्धा एक असुर तीर्थ आहे, कारण कोल्हासुराचा वध तिथे झालेला आहे आणि त्याच्यावरूनच ते कोल्हापूर नाव पडलेलं. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे कर्नाटकात असलेलं म्हैसूर. महिषासुराचं मर्दन तिथे झालेलं आहे आणि महिषासुरावरून त्या शहराला म्हैसूर हे नाव पडलेलं आहे. तर असे हे असुर तीर्थ म्हणजे देवतीर्थ, असुर तीर्थ आणि अर्शतीर्थ असे ह्या तीर्थांचे भाग आहेत. दुसरं आहे क्षेत्र, जिथे पाणी नाहीये पण जिथे तपोभूमी आहे. जसं आपण म्हटलं की शिर्डी, शेगाव अशा प्रकारची स्थळं. तर हे क्षेत्र महिन्यामध्ये येतं. आणि एक छोटंसं मला सांगू असं वाटतं की हे सगळं झालं फिजिकल स्वरूपात, पण आपल्याकडे योगशास्त्राची ही फार मोठी परंपरा आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची यात्रा म्हणजे अंतरयात्रा, ह्याला फार महत्व दिलेलं आहे. आणि ह्या अंतरयात्रेचं मला फार विशेष सांगावं असं वाटतं की अष्टांग योगामध्ये आपण जेव्हा इडा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या कुंडलिनीच्या ज्या नाड्या आपण म्हणतो, तर इडा आणि पिंगळा ह्या दोन नाडींना गंगा आणि यमुना ह्या नद्यांची उपमा दिलेली आहे. आणि सुषुम्ना ह्या नाडीला सरस्वतीची उपमा दिलेली आहे.
जेव्हा या तिघांचा संगम होतो त्यावेळेला तुम्हाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलेलं आहे. हा. आणि जर तुम्ही फिजिकल फॉर्म मध्ये ही जागा कुठे जर पाहिली तर ती कुठे आहे, ती प्रयागराजला, जिथे गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वतीचा उगम होतो, संगम होतो, सॉरी संगम होतो. आणि ते कुंभमेळ्याचं पण एक स्थान आहे. तर अशी म्हणजे खर तर योगा, कुंडलिनी हा किती ऍबस्ट्रॅक्ट विचार आहे, पण आपल्याकडे त्याला सिम्बॉलिकली दर्शवण्यासाठी असलेली स्थानं आहेत. त्याच्यानंतर आपण अशी संस्कृती निर्माण केलेली आहे की आपल्या नित्य नियमाच्या जीवनातून आपण हे अनुभवू शकतो. येस, आणि ते फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सगुण भक्तीचं महत्व फार सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सगुण रूप जे आहे ना प्रत्येक विचाराचं, हे आपल्या सनातनी लोकांसाठी फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. आणि अजून एक थोडा वेगळा प्रश्न असा की तुम्ही आता हे देव तीर्थ, सुरतीर्थ ही सगळी म्हणजे जी तीर्थ आहेत ती सांगितली, पण जे कुरुक्षेत्र जे आहे ना त्याला देखील तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. म्हणजे एका अर्थी म्हटलं तर तिथे खूप मोठा संहार झालाय. म्हणजे महाभारताचं युद्ध झालंच, त्याच्यानंतर ते पानिपत आसपास असल्यामुळे त्याच्यानंतर ती 3 युद्ध तिकडे झाली पानिपताची. तरी देखील त्याला तीर्थक्षेत्र का म्हणावं? कारण ती जी युद्ध झालेली आहेत ती धर्मासाठी युद्ध झालेली आहेत, धर्माच्या रक्षणासाठी झालेली युद्ध आहे. त्या तीर्थाला काय म्हणतात आता ते क्षेत्र महिमा, तो क्षेत्र तीर्थ आलं. म्हणजे तीर्थ हा ह्या शब्दाचा अर्थ पाणी आहे, जे पाण्याशी निगडित आहे. मग कुरुक्षेत्राची जेव्हा तुम्ही यात्रा करता तेव्हा त्या क्षेत्राची यात्रा तुम्ही करता, क्षेत्र यात्रा करता, ती तीर्थयात्रा नाहीये. पण आपल्याकडे काय झालंय ना की तीर्थयात्रा ह्या शब्दाची व्याप्ती एवढी वाढलेली आहे की आपण सहजच म्हणतो की तो तीर्थयात्रेला तिथे गेलेला आहे. मग तिथे पाणी असो पाणी नसो, पण तिथेही नदी आहेच त्या ठिकाणी. दुसरी महत्वाची गोष्ट, हो येस, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते धर्मासाठी झालेलं युद्ध आहे. श्रीकृष्णाने भगवद्गीता त्या भूमीवर सांगितलेली आहे आणि श्रीकृष्णाच्या विराट रूपाचं दर्शन त्या जागेला झालेलं आहे, म्हणून ती जागा जास्त महत्वाची आहे. तर अशी ही जागा आहे. आणि आता ज्या वेळेला तुम्ही हा मुद्दा काढला त्यावेळेला मला अजून 2 गोष्टी ह्याच्यामध्ये ऍड कराव्याशा वाटतात. की तवांगला एक राष्ट्रीय तीर्थ आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये आहे. तर तिथे कसं आहे की तिथे युद्ध झालं होतं आणि तिथे एकच मिलिटरी मॅन होता जो राहिला होता. त्याला 2 स्थानिक मुलींनी मदत केली होती युद्ध जिंकण्यासाठी चीन सोबतचं, आणि त्यांचं स्मारक तिथे उभारलेलं आहे. ते चीन आणि भारताच्या सीमेवर आहे. तर आता तिथे म्हणजे राष्ट्रभक्तांच्या यात्रा निघतात तिकडे, की त्या तीर्थाला जाऊन ते जे शहीदाचं जे स्थळ आहे, आधुनिक तीर्थक्षेत्र आहे आणि ते राष्ट्रतीर्थ म्हणू शकतो आपण त्याला, की तिथे राष्ट्रासाठी बलिदान केलेल्या माणसाला वंदना करण्यासाठी लोक तिथे जात आहेत. दुसरं आपलं रायगडाला जेव्हा प्रत्येक शिवजयंतीला एक शिवभक्त रायगडाला भेट देतो, ही आपल्यासाठी तीर्थयात्राच आहे, किंवा आपलं स्वतःचं इव्होल्युशन घडवणारी ही तीर्थयात्रा आहे. तर ह्या 2 यात्रा ज्या आहेत त्या मला फार महत्वाच्या वाटतात या दृष्टीने, की ज्या देवतांशी निगडित नसून राष्ट्राशी निगडित आहेत आणि त्या राष्ट्रीय पुरुषांशी निगडित आहेत. हे फार महत्वाचं आणि अधोरेखित करावं असं वाटतं मला. तसं पुढचा मुद्दा म्हणजे आता आपल्याकडे 4 धाम यात्रा ह्या विशेष सांगितलेल्या आहेत. त्याच्यानंतर कैलास मानसरोवर यात्रा आहे, आत्ताची म्हटली तर वैष्णोदेवीची यात्रा असते, अमरनाथची यात्रा असते. तर असं का आहे की मुख्यतः उत्तर भारतामध्येच मोठ्या प्रमाणात यात्रा सांगितलेल्या आहेत, म्हणजे दक्षिण भारतामध्ये नाही असं नाही, असतील तुम्ही सांगा, पण असं का महत्व आहे त्या गोष्टीला? कसं आहे ना की उत्तर भारत जी वैदिक संस्कृती आपली, उत्तर भारताला वैदिक संस्कृतीची जननी म्हणतात. तिथे वेद निर्माण झाले सरस्वतीच्या काठी आणि सिंधू सरस्वतीच्या घाटीमध्ये, आणि तिथून ते पसरलं पुढे सबंध जम्बूद्वीपात किंवा भारतीय उपखंडात तिथून पसरलं. त्यामुळे तिथे ती क्षेत्र असणं, ही पुरातन क्षेत्र तिथे आहेत. पण हीच माणसं पुढे दक्षिण भारतामध्ये आली आणि तिथेही ती क्षेत्र निर्माण झाली. जसं आता रामेश्वरम जे रामायण काळापासूनचं तीर्थ आहे, आणि गंमत अशी की ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांनी आपल्या सबंध भारतीय समाजाला एकजूट बांधून ठेवलंय आणि
ह्याची सुरुवात रामच कशी करतात ती मी तुम्हाला सांगतो. की राम जेव्हा रामेश्वरमच्या इथे आले, हो. म्हणजे धनुषकोडी आणि तो जो भाग आहे तिथे, तेव्हा त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली, वालुकालिंगाची स्थापना केली. आणि त्याच्यानंतर लक्ष्मणांनी त्यांना प्रश्न विचारला की इथे तुम्ही शिवलिंगाची स्थापना का केली. तर ते म्हणतात की रावण हा शिवभक्त आहे आणि शिवभक्ताला मी मारणार आहे, तर ह्यासाठी म्हणून त्या देवतेची परवानगी घेणं किंवा त्याचे आशीर्वाद घेणं माझी बाजू धर्माची आहे. ते मला सहाय्य करतीलच, पण ह्याच्यासाठी त्यांची त्यांची अनुमती घेणं किंवा त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ते मग म्हणतायत आणि ते पुढे इतक्यावरच थांबत नाही, तर तिथे स्थापना झाल्यानंतर रामचरित मानसामध्ये गोस्वामी तुलसीदासांनी एक चौपाई लिहिली आहे, तर ती अशी आहे, जो रामेश्वर दर्शन करिहई ते तनु तजी मम लोक सिरही, जो गंगा जल आणि चढाई जो सायुज्य मुक्ती नरपाही. ह्याचा अर्थ काय आहे की राम म्हणतायत की जो कोणी रामेश्वराचं दर्शन घेईल तो माझ्या लोकाला मरण पावल्यानंतर माझ्या लोकात येईल, असं राम स्वतः म्हणतायत. आणि ह्याच्याही पुढे जाऊन राम हे म्हणतायत की जो कोणी काशीवरून गंगा इथे घेऊन येईल आणि शिवलिंगावर त्याचं समर्पण करेल त्याला सायुज्य मुक्ती लाभेल. सायुज्य मुक्ती म्हणजे काय, आता आपल्या पुराणांमध्ये सुद्धा मुक्तीचे 4 प्रकार सांगितले आहेत. आता आपण हरिपाठामध्ये म्हणतो ना, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधी येल्या. तर सालोक्य मुक्ती, सामिप्य मुक्ती, सायुज्य मुक्ती आणि असे मुक्तीचे 4 भाग आहेत. तर सालोक्य मुक्ती म्हणजे त्या लोकामध्ये जाणं, सामिप्य मुक्ती म्हणजे देवतेजवळ असणं आणि सायुज्य मुक्ती म्हणजे देवतेबरोबर एकरूप होणं. तर ही सायुज्य मुक्ती. तर राम हे म्हणतायत की इथे जो कोणी दर्शन घेईल या लिंगाचं आणि इथे समर्पित करेल हे जल, त्याला सायुज्य मुक्ती म्हणजे मी माझ्यात सामावून घेईन, हे स्वतः राम म्हणतात. आणि त्यावेळेला राम काय सांगतायत की जो कोणी काशीवरून गंगा इकडे आणेल, ह्याचा अर्थ काय, त्यांनी हा जो संकल्प केलाय रामांनी, त्याच्यामध्ये त्यांनी अगदी उत्तर आणि दक्षिण दोघांनाही जोडून टाकलं, पूर्ण भारतखंडाला जोडला. आणि आजही हे मंडल केलं जातं, जो कोणी काशीला जातो तिथून गंगाजल घेतो. मी स्वतः ही यात्रा 2 वर्षापूर्वी केलेली आहे, काशीवरून गंगाजल आणलं. आणि मग आता रामेश्वरला गेल्यानंतर तुम्हाला ते करायचंच आहे, 21 कुंडातून स्नान करून मग रामेश्वराच्या दर्शनासाठी जायचंय. रामेश्वराच्या मंदिरात जे गंगाजल आणतात त्यांच्यासाठी वेगळी सोय आहे, ते घेतात तिथे आणि शिवलिंगावर समर्पित करतात. अग्नितीर्थामध्ये जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा त्या समुद्राची वाळू आपण घ्यायची आहे, ती वाळू नंतर काशीला जाऊन आपल्याला विसर्जित करायची आहे, त्या वाळूचं शिवलिंग बनवून, आणि मग ती गंगेमध्ये विसर्जित करायची. ह्याच्यानी एक मंडल पूर्ण होतं. आणि रामानी स्वतः आश्वासन दिलेलं आहे की मी त्याला माझ्यात सामावून घेणार, आणखीन काय हवंय. आणि असं ओंकार म्हटलं जातं की पूर्वी आपण ज्या कथा ऐकतो किंवा आपलं जे आधीचे लोक आपल्याला सांगतात, तर असंच अनेकदा वर्णन असतं की आजी तीर्थयात्रेला गेली किंवा आजोबा तीर्थयात्रेला गेले. तर हे सगळे जे अनुभव आहेत ते जर आपण वयाच्या सुरुवातीच्या टप्प्यात घेतले तर अधिक आपण त्याचा अवलंब करू शकतो ना, त्याच्या अनुभवांचा. तर असंच का आहे की जे वृद्ध लोक होते तेच तीर्थयात्रेला जाण्याची वर्णन आहे, की समाजातल्या सर्व वयोगटातले सर्व घटक सर्व प्रकारचे लोक तीर्थयात्रेला जायचे असं होतं? हो, सर्व प्रकारचे लोक तीर्थयात्रेला जायचे, सर्व समाजातले सर्व वर्णातली लोक तीर्थयात्रेला जायची. फक्त ज्याच्या त्याच्या यात्रा त्याच्या आश्रम पद्धतीप्रमाणे वेगवेगळ्या असायच्या. जसं आपण मगाशी बोललो की ब्रह्मचारी मुलांच्या यात्रा वेगळ्या असतात, गुरुशोधार्थ यात्रा असते. गृहस्थांच्या यात्रा कशा असायच्या की अमुक मंदिरात गेलं की तुम्हाला पुत्ररत्न प्राप्ती होईल, कुटुंबाला म्हणजे तुमचं कुटुंब कसं वाढेल ह्या दृष्टीने त्या यात्रा असायच्या. त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रमाच्या ज्या यात्रा आहेत त्या विद्यार्जन करण्याच्या दृष्टीनेच्या यात्रा असायच्या. मग हे जे आपण म्हणतो ना की आजी आजोबा तीर्थयात्रेला गेले, हे फार अलीकडच्या काळात सुरू झालेलं आहे. पण आता जनरली लोकांची मानसिकता कशी झाली आहे, अरे यात्रा करायची म्हणजे ती 60 वर्षानंतर. हो, म्हणजे मी जेव्हा आधी सुरुवातीला यात्रा करायचो त्यावेळेला
लोक म्हणायचे अरे अभी से बूढ़ा हो गया है क्या, असं म्हणायचे. अच्छा. हा. पण आता मला एक एक ह्याच्यामध्ये सामान्य लॉजिक असं वाटतं की समजा हं. जर मला हिमालय क्षेत्रातल्या यात्रा करायच्या असतील तर हं. यात्रा अजूनही इतक्या सुखसुविधांनंतर सुद्धा Physically फार या दुर्गम challenging आहे. आहे. हा. मग तुम्ही जेव्हा तरुण असता त्यावेळेला तुम्ही त्या अधिक चांगल्या पद्धतीने हो. करू शकता. हो. म्हातारं झाल्यावर त्या हा. यात्रा तुमच्यासाठीच कठीण होऊन हं, बसतात. हं, हं. तर माझं असं म्हणणं आहे आणि हं. आता म्हणजे एक पॉझिटिव्ह गोष्ट अशी की हे वाढतही चाललंय. तरुणांमध्ये फार जागरूकता निर्माण झाली आहे या हं, हं. संदर्भातली हं, हं. की ते प्रत्येक ठिकाणी आज स्वतः जातायत, एक्सप्लोर करतायत. हं. साधारणतः उत्तर भारतामध्ये जास्त जातात. हो. आणि तुम्ही जो मगाशी प्रश्न विचारला होता की हो. दक्षिण भारतातलं आपल्याला हो. फार समजत नाही, हा, एक हा, रामेश्वर हा. सोडलं हो. तर. पण मला असं सांगावं असं वाटतं की दक्षिण भारत हा तीर्थयात्रेच्या दृष्टीने हं. खूपच महत्वाचा भाग आहे. हं. पूर्वी महाराष्ट्र सुद्धा दक्षिण भारतामध्येच गणला जायचा. हं, आता हं. तो मध्यावर येतो हं, भारताच्या. हं. पण जेव्हा वरचे भाग म्हणजे अफगाणिस्तान, पाकिस्तान जे भारतात होते त्यावेळेला महाराष्ट्र सुद्धा दक्षिण भारताचाच एक भाग होता. हा. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे हं. की अ, जसं तामिळनाडूला हं. आपण हे म्हणतो रामेश्वर म्हणतो, तसं हं. आंध्र प्रदेशात तिरुपती आहे हो. जे आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. म्हणजे माहिती. तिरुपती तर हो. अक्षरशः लोंढेच्या लोंढे तिथे जातात लोकांचे. पण ज्या तीर्थयात्रा लोकांना माहिती नाहीये त्याच्याबद्दल मला सांगायचंय की हं. दक्षिण भारतामध्ये हं. पंचमहाभूत यात्रा आहे. अरे. तर ती पंचमहाभूत यात्रा काय आहे हा, हा. तर आपली जी 5 तत्व आहेत हो. त्या 5 तत्वांमध्ये शिवशंकराची पूजा केली जाते. आणि ती 5 तत्व म्हणजे जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश. तर चेन्नईच्या जवळ चिदंबरमला आकाश तत्वाचं मंदिर आहे, चिदंबरम नटराज मंदिर. हो. त्याच्यानंतर जंबुकेश्वर, त्रिचीच्या इथे जंबुकेश्वरला जलतत्वाचं लिंग आहे. हं, हं. तिथे जर तुम्ही गेलात ना तर खूप मोठं मंदिर आहे. हं, हं. आणि तुम्ही जेव्हा गर्भगृहात जाल तेव्हा तुम्हाला काहीच दिसणार नाही कारण अशी एक जाळी लावलेली आहे. हं, हं. आणि मग तिथून आतमध्ये जायचं की एक गुहा आहे आणि हं. त्या गुहेमध्ये ते शिवलिंग आहे आणि आजूबाजूला पाणी आहे. हं. तर ते जंबुलिंग आहे. हं. त्याच्यानंतर कांचीपुरमला, हं, हं. कांचीपुरम ही 7 मोक्षदायिनी जी शहरं आहेत हं, हं. त्याच्यामधलं एक दक्षिण भारतातलं हो. कांचीपुरम हो. आहे. तर तिथे जे आहे ते एकांबरेश्वर आहे जे पृथ्वी तत्वाचं लिंग आहे. हं, हं. आणि त्याच्यानंतर एक आंध्र प्रदेशात कालहस्ती नावाचं हं. वायू तत्वाचं लिंग आहे हं. जे तिरुपतीच्या जवळ आहे. हं, हं. आणि म्हणजे कोणी तिरुपतीला जो जातो तो हो. कालहस्तीश्वराला जातोच. हो, हो. आणि त्याच्यानंतर एक तामिळनाडूमध्ये अग्नितत्वाचं लिंग आहे अरुणाचलेश्वर. हो. तर ही पंचमहाभूताची लिंग दक्षिण भारतामध्ये आहेत. किती छान आहे हे सर, म्हणजे कुणाला माहिती खूप हो. कमी लोकांना माहिती असणार आहे ही गोष्ट आणि जी आपल्या वर्तमानच्या प्रेक्षकांना कळलेली येस, आहे. आणखीन एक हा, महत्वाची हा, गोष्ट हा, की शक्ती उपासना सुद्धा हा. सबंध भारतामध्ये हो. उत्तर आणि दक्षिण भारतामध्ये हम्म. झालेली आहे. हम्म. तर ह्याच्यामध्ये हम्म. कामाक्षी, हम्म. मीनाक्षी हम्म. आणि विशालाक्षी हम्म. ह्या 3 देवींचं मुख्यतः वर्णन येतं. हम्म. हम्म. तर कामाक्षी जी आहे ती कांचीपुरमची हम्म. अधिष्ठात्री देवी आहे. हम्म. मीनाक्षी जी आहे ती मदुराईला आहे. हो. आणि विशालाक्षी जी आहे ती काशीला आहे. अच्छा. आणि काशी विशालाक्षी जे मंदिर आहे हम्म. ते आदिशंकराचार्यांनी जी शक्तिपीठं सांगितलेली आहेत हम्म. त्याच्यातल्या 18 मुख्य शक्तिपीठांपैकी काशी हम्म. विशालाक्षी मंदिर आहे हम्म. जी हम्म. अन्नपूर्णा स्वरूप आहे. हम्म. आणि मुख्य म्हणजे ह्या 3 देवतांचं स्वरूप असं आहे हम्म. की इच्छाशक्ती, हम्म. ज्ञानशक्ती हम्म. आणि क्रियाशक्ती. अच्छा. म्हणजे आता कुठलीही जेव्हा तुम्हाला गोष्ट करायची असते तेव्हा ह्या 3 मूलभूत गोष्टी हो, आहेत, हो. इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. आणि ह्या 3 गोष्टींना आपण शक्तीच्या स्वरूपात उपासना करतोय. हो. तर आता कामाक्षी, हम्म. आपण एखाद्या गोष्टीची कामना करतो म्हणजे काय करतो तर इच्छा इच्छा व्यक्त व्यक्त करतो. करतो. हा. तर त्याचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते कामाक्षी करते. हा, हा. त्याच्यानंतर हा. क्रियाशक्ती, हम्म. क्रियाशक्तीचं रिप्रेझेंटेशन जे आहे ती मीनाक्षी देवी करते. आता हम्म. मीनाक्षी देवीचं हम्म. एक छोटीशी गोष्ट मला सांगावीशी वाटते की मीनाक्षी हा पार्वती देवीचाच अवतार आहे. हो. मलयध्वज राजाची कन्या म्हणून पंड्या राजकुमारी म्हणून तिने जन्म घेतला. हम्म. आणि तिला जन्मतःच 3 स्तन होते. हम्म. तर तेव्हा नारद मुनींनी येऊन सांगितलं हम्म. की असं आहे की जेव्हा ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला बघेल हम्म. त्यावेळेला तिचं ते अतिरिक्त जे स्तन आहे ते गळून पडेल. हम्म. आणि मीनाक्षी ही देवी
दिग्विजय करायला निघाली. म्हणजे ही वॉरियर गॉडेस आहे हम्म. आणि ती पूर्ण दिशांना म्हणजे अष्टदश म्हणजे 8 दिशा ज्या आहेत त्या हम्म. दिशेला जाते. हम्म. जेव्हा ईशान्येला जाते तेव्हा तिला तिथे शिव भेटतात हम्म. आणि शिवांना बघून तिचं ते स्तन हम्म. गळतं आणि त्याच्यानंतर मग शिवशक्ती विवाह हम्म. म्हणजे तिथे मीनाक्षी आणि सुंदरेश्वरचा विवाह तिथे होतो. हा. त्याच्यानंतर जी पुढे आहे हा. ज्ञानशक्ती. हा. ज्ञानशक्ती जी आहे ती विशालाक्षी आहे. काशी ही काशीची. ज्ञानाची नगरी हा. आहे. हा. ठीक आहे, तिथे ती अन्नपूर्णा स्वरूपात सुद्धा हो. आहे. हो. तिथे ती अन्नपूर्णा म्हणजे काय, की ती फक्त तुम्हाला अन्न प्रदान करते का, तर तुमच्या बुद्धीसाठी लागणारं जे अन्न आहे हम्म. ते सुद्धा ती प्रदान करते. हम्म. तर म्हणजे आदिशंकराचार्यांनी अन्नपूर्णा अष्टकामध्ये अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये हे सांगितलंय, माला पुस्तक धारिणी असं तिचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ती ज्ञान पुरवणारी सुद्धा देवी आहे. हम्म. तर अशी ही एक यात्रा, हम्म. ही साधारणतः यात्रा ना आपली साऊथकडची मंडळी खूप जास्त करतात. कामाक्षी, मीनाक्षी आणि विशालाक्षी. नॉर्थवाल्यांना जास्त ह्याबद्दल माहिती हा. नसतं, पण ही यात्रा देवी उपासनेत हा. खास करून जे श्रीविद्येचे उपासक आहेत हा. त्यांच्यासाठी ही यात्रा फार महत्वाची असते. खूपच छान, खूप इंटरेस्टिंग माहिती आपल्याला कळली या 2 हो. यात्रांची, जी फार माहिती नाहीये कोणाला. हो. हा, तर आता ओंकार, थोडासा आपण मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. हम्म. तर या सगळ्यामध्ये कसं आहे, म्हणजे आता मी गोडसे भटजी म्हणून होते, त्यांनी 1857च्या काळामध्ये तीर्थयात्रा केली होती बरोबर आणि त्यांनी माझा प्रवास म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. बरोबर. आणि आपल्या मराठी भाषेतल्या सुरुवातीच्या पुस्तकांपैकी ते एक पुस्तक मानलं जातं, प्रवास वर्णन. तर त्याच्यामध्ये एवढ्या त्यांनी खडतर परिस्थितीमध्ये प्रवास केलेला आहे आणि पूर्ण त्या काळात 1857च्या उठावाचं वातावरण होतं. तर करेक्ट. त्याचं सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे साधारण 400 वर्षाच्या दरम्यानचीच घटना आहे, 150-200. तरी देखील त्या लोकांना खूप खडतर होतं ते करणं. हो. आपण जे हजारो वर्षाचा इतिहास म्हणतोय या तीर्थयात्रेला, तर तीर्थयात्रेकडून मंडळी जेव्हा जायची एका ठिकाणाहून दुसरीकडे, वाटेत जंगल होतं, नद्या होत्या, पर्वत होते, तर हे सगळं उल्लंघन करून ते गेल्यानंतर तिथला जो समाज होता, आसपासचं जे गाव होतं, त्या गावातल्या लोकांची पण एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती त्यांना हे करण्याची, त्यांचं आदरातिथ्य करण्याची, त्यांना त्यांची व्यवस्था करण्याची. आणि ही तीर्थयात्रा त्या सगळ्या गृहस्थाश्रमी लोकांच्यामुळेच किंवा या कृषीवल लोकांमुळे संपन्न होऊ शकायची. त्याचं महत्व सांगा आपल्याला. आपल्या संस्कृत साहित्यामध्ये किंवा सनातनी साहित्यामध्ये 2 गोष्टींना फार महत्व दिलेलं आहे, कृषी आणि ऋषी. तर कृषी आणि ऋषी हा जो भाग आहे, जसं आपण आत्ता म्हणतो जय जवान जय किसान, तसं पूर्वी कृषी आणि ऋषी असायचं. तर जो कृषी आहे हा भाग अजूनही कॉन्स्टंट राहिलेला आहे. अजून आपला भाग शेतीप्रधान देश आहे. तर ह्या लोकांना जेव्हा ह्या तीर्थयात्रा करायला जमत नव्हत्या, त्यावेळेला ह्या लोकांसाठी पुण्यप्रद काय होतं, तर जे तीर्थयात्रेला निघालेत ह्या लोकांची सेवा करणं. आज वारीला लाखो लोक जातात, प्रत्येक गावामध्ये त्यांचं आदरातिथ्य केलं जातं, त्यांना विठ्ठल रुक्मिणी स्वरूप मानून त्यांना पूजलं जातं, मोठी मोठी लोक त्यांची पूजा करतात. मी बद्रीनाथला गेलो होतो तेव्हा एक साधारणतः 70 वर्षाचा माणूस माझ्या समोर आला आणि तो माझ्या पाया पडला. तर मी त्याला म्हटलं की आप ये क्यों कर रहे हो, तर त्यांनी मला फक्त एकच उत्तर दिलं, हर कोई नारायण है. म्हणजे प्रत्येकामध्ये देव बघण्याची आपली जी मानसिकता आहे, आपल्या संस्कृतीची जी मानसिकता आहे, ती फार महत्वाची इथे भूमिका करते असं मला वाटतं. आणि ह्या लोकांसाठी असं लिहिलेलं आहे की गृहस्थाश्रमी लोकांसाठी नामस्मरण आणि चॅरिटी किंवा दान धर्म हे फार महत्वाचं आहे पुण्य अर्जित करण्यासाठी. त्यामुळे हे बाय डिफॉल्ट सगळी लोक करतच होते. दुसरी गोष्ट, आदिशंकराचार्यांनी जेव्हा 4 धाम व्यवस्था केली त्यावेळेला आपलं 4 धाम म्हणजे बद्रीनाथ उत्तरेचं, त्याच्यानंतर पूर्वेचं जगन्नाथपुरी, दक्षिणेचं रामेश्वरम आणि इथे द्वारका. तर त्यांनी एक काय केलं की त्यांनी जे पुजारी होते ते इंटरचेंज केले. म्हणजे नंबूद्री ब्राह्मणांना बद्रीनाथाचे पुजारी म्हणून त्यांनी नेमणूक केली, उत्तरेच्या ब्राह्मणांना दक्षिणेचे पुजारी म्हणून. ह्याच्यामध्ये त्यांची दूरदृष्टी बघा, त्यांनी कल्चरल एक्सचेंज इथे सगळ्यात मोठ्या प्रमाणात केला. असंच त्यांनी जगन्नाथपुरी आणि इथे केलं, द्वारकेला केलं. तर ही जी दूरदृष्टी आहे आणि त्या निमित्ताने त्यांनी जी 4 पीठ स्थापन केली, शृंगेरी मठ स्थापन केला, इथे द्वारका पीठ, गोवर्धन पीठ, अशी जी त्यांनी स्थापना केली, त्या मग संस्थांनी ही सनातन धर्माची धुरा सांभाळली. आणि जसं आपला आजचा विषय आसे तू हिमाचल, पूर्ण
भारतीय राहिला. लोकांना हा, एकसंघ बांधून ठेवलं. हा. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं तुम्ही उल्लेख केला की फार खडतर होतं, हो, हो, आणि इस्लामी आक्रमणाच्या काळात तर ही गोष्ट अजून खडतर झाली, हो, हो. तीर्थयात्रेला हो, जाणं. आपण ते जिजिया कर हो, बद्दल ऐकतोच. हा, तो जिझिया कर तर होताच, पण हा. अशा वेळेला हा. काही लोकांनी, म्हणजे होयसळचा, म्हणजे कर्नाटकातला एक राजा आहे, हो. तो युद्धजन्य परिस्थितीतून जात होता, हम्म, तरी सुद्धा हम्म, त्यांनी एक गाव, त्या गावातून जो काही कर मिळेल हम्म, तो काशीच्या यात्रेसाठी जाणाऱ्या यात्रेकरूंसाठी राखून ठेवला होता. त्यानंतर एक भट्ट नावाचे गृहस्थ आहेत, त्यांनी त्रिस्थली यात्रा नावाचा एक ग्रंथ लिहिला काशी विश्वनाथाच्या संदर्भात, आणि त्यांनी तिथे मुद्दामून सांगितलं की जरी तुमच्या देवतेचं मंदिर पाडलं असेल तरीही तुम्ही तिथे जाणं थांबवू नका. तिथे ते स्थान महात्म्य आहे, ते क्षेत्र महात्म्य आहे. आणि आपण बघतो आपला व्यक्ती हरेक जण तिथे जात राहिला म्हणून ते स्थान टिकलं, नाहीतर ते कधीच, म्हणजे काशीच्या बाजूला एक मस्जिद उभी राहून सुद्धा आज ते स्थान अढळ आहे, ते कोणीच घेऊ शकत नाही, असं ते स्थान आहे. आणि ह्या यात्रांच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे की स्थावर, जंगम आणि मानस अशा 3 यात्रा सुद्धा सांगितलेल्या आहेत. तर हे फार म्हणजे वेगळी गोष्ट आहे ह्या संदर्भातली. तर जंगम म्हणजे काय, जे मुव्हेबल आहे ते, समजा एखादे मोठे ऋषी एखाद्या गावात आले तर ती गावात, ते गाव आहे ते तीर्थक्षेत्राप्रमाणे त्याला मान्यता मिळालेली आहे. तर हे मुव्हेबल जे तीर्थक्षेत्र आहे ते जंगम तीर्थ आहे. त्याच्यानंतर स्थावर म्हणजे काशी, मथुरा अशी तीर्थ ही स्थावर तीर्थ आहेत. आणि मानस तीर्थ म्हणजे शेवटी आपल्या सगळ्यांना जी अंतरयात्रा करायची आहे तर त्याचं ते मानस, म्हणजे अख्ख्या शरीराचंच तुम्ही तीर्थ करा, शरीराचंच, म्हणजे शेवटी तुमच्या मनाची अवस्था कैलास मानसरोवराप्रमाणे झाली पाहिजे, असा आपला उद्देश आहे. तर हे सगळं आपल्याला यात्रेमध्ये कळतं. छान आहे. तर आता सगळ्या तुम्ही पूर्ण यात्रेचा आपला पूर्ण इतिहास सांगितला, परंपरा सांगितली, त्याच्यामुळे आपला देश कसा जोडला गेला ते देखील सांगितलं. तर आता अजून एक याच्यामध्ये प्रश्न, म्हणजे तुम्ही तर खूप यात्रा केलेल्या आहात आता, तर त्या निमित्ताने म्हणजे धार्मिक आणि एक सांस्कृतिक अँगल आहेच या गोष्टी, पण एक व्यक्ती म्हणून तुम्ही कसे उन्नत होत जाता? म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, केल्याने पर्यटन मनुजा चातुर्य येते, तर त्याबरोबर अजून व्यक्ती म्हणून की कसं काय उन्नत होत जातो आपण, ते तुमचा स्वानुभव सांगा. हो, तर व्यक्ती म्हणून तर खरंच हे इव्होल्युशन आहे, मानसिक पातळीवरचं, शारीरिक पातळीवरचं. तर शारीरिक पातळीवरचं का, तर जेव्हा मी हिमालयात जातो तुम्हाला असं लक्झरियस स्टे मिळणार नाही, जे काही भात मिळाला खायला तरी तो खूप असतो. तर इतक्या कठीण, म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेकला वगैरे जाताय तेव्हा तुम्हाला काही लक्झरी मिळत नाही, तेव्हा तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये कसं राहायचं ह्याचं ज्ञान तुम्हाला प्रात्यक्षिक स्वरूपात मिळतंय. दुसरी गोष्ट, आपल्या सवयी त्याच्यामुळे मोडतात. जे आता असं जे लक्झरियस लाईफ झालेलं आहे किंवा जे कम्फर्टेबल लाईफ आपण जगतोय, तर ती चौकट कुठेतरी मोडून आपण पुढे जातोय. कमीत कमी आणि उपलब्ध येस, गोष्टींमध्ये कसं जगता आणि जेव्हा आपण यात्रा करतो ना, तिथल्या भाषा, तिथल्या लोकांची संस्कृती, ते काय आहे ते कळतं. तर माझा स्वानुभव सांगायचा तर असा की मी एकदा आंध्र प्रदेशात गेलो होतो आणि तिथे जस्ट एक रिक्षावाला मला भेटला होता, आणि त्या रिक्षावाल्याला मी विचारलं, आप कहाँ से हो? तर तो म्हणाला, मैं नॉर्थ से हूँ. मैं म्हणलं, नॉर्थ से आप यहाँ पे क्यों आए? तो म्हणतो, मेरी रिक्शा है, मैं नॉर्थ से लेके साउथ तक रिक्शा ही चलाता हूँ. तो म्हणे, मेरा घर वगैरह कुछ नहीं है, मैं यहाँ पे ही रिक्शा में ही सोता हूँ, रिक्शा में ही रहता हूँ, सब कुछ रिक्शा में ही मेरा शुरू है, और मैं एक जगह पे रुकना भी नहीं चाहता, मैं पूरा देश देखना चाहता हूँ. म्हणजे हे बघा की एक रिक्षा चालवणारा माणूस आपला संपूर्ण देश पालथा घालतोय, ठीक आहे, आणि त्याचं इव्होल्युशन, त्याचं स्वतःचं इव्होल्युशन, त्याच्या गरजा कमी आहेत, ठीक आहे, त्याचे काही एवढ्या गरजा नाही. पण आपल्याकडे आनंद यात्रांची पण परंपरा आहे की फक्त तीर्थयात्रा नाही, तर स्व उल्हासासाठी केलेल्या यात्रा. पूर्वी ह्या यात्रा फक्त जे श्रीमंत घटक आहेत, म्हणजे गट आहे समाजातला, त्यांच्यासाठी मर्यादित होत्या, पण आता ह्या यात्रा जवळजवळ सगळेच करतात. वेस्टर्न संकल्पनेप्रमाणे थॉमस कुक जो आहे त्यांनी ह्या टुरिझमची सुरुवात केली होती, म्हणून ह्याला टुरिझम असं म्हटलं जातं. आणि ज्या आध्यात्मिक स्वरूपाच्या यात्रा होतात त्यांना तीर्थयात्रा किंवा क्षेत्रयात्रा असं म्हटलं जातं. तर तुम्ही एकदा घरातून बाहेर पडलात ना की मग तुम्ही
समाजाच्या आजूबाजूला काय चाललंय, बाजूला काय चाललंय, हम्म, आपल्याला कसं रिॲक्ट करायचंय, हम्म, कुठल्या गोष्टीला आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, हम्म, कुठल्या गोष्टी आपल्याला स्वतःमध्ये घ्यायच्या आहेत, हे हम्म, सगळं माणूस स्वतःच स्वतः शिकतो. हो, आपण स्वतः आपले गुरु होतो. हम्म, म्हणून जसं तुम्ही म्हणालात की केल्याने पर्यटन, चातुर्य येस, तर हे हा भाग आहे हा, हा, याच्यामध्ये हा, जे आपल्या संस्कृतीमध्ये निहित आहे हो, आणि हे जपायला पाहिजे. हम्म, आता जाता जाता फक्त मला एक हो, छोटंसं सांगायचं आहे हो, की आपल्या लहानपणी हम्म, अम, आपली आजी वगैरे एक म्हणायचे की हम्म, पडपड कुडी धरणीवरी गंगा भागीरथीच्या तीरी हम्म, गयासी गमन प्रयागी मरण काशी विश्वेश्वरा दाखव तुझे चरण. हम्म, आता ती आजी कधी कदाचित गेली नसेल हम्म, हम्म, तीर्थयात्रेला, हम्म, पण मानसिक यात्रा तिची सुरू आहे हो, की मला जर मरण आलं तर हा, प्रयागराजला मरण येऊ दे, हा, गयेतून माझं गमन होऊ दे. हम्म, हम्म, ही मानसिक यात्रा फार महत्वाची आहे, हम्म, जे हम्म, आपलं हम्म, मूळ उद्दिष्ट आहे. हम्म, हम्म, भले तुम्ही ते तीर्थक्षेत्र बघू नका, पण हम्म, तुम्ही मानसिकरित्या तुम्ही तिथे पोहोचलात हम्म, की तुमची मुक्ती आहे, बरोबर. असं आहे. तर आणि आता पर्यटनाचं स्वरूप बदललंय ना, हो. तुम्ही म्हणालात की आनंद पर्यटन आणि तीर्थक्षेत्र. हम्म. म्हणजे आता बरेचदा असं होतं की सगळ्यांना गृहस्थ आश्रमी लोकांना किंवा ज्यांच्या घरी कुटुंब आहेत, लहान मुलं आहेत, या सगळ्यांना सामावून घेऊन जर यात्रा करायची झाली, हम्म. तर मग आनंद पर्यटन आणि तीर्थ पर्यटन हे एकत्र केलं जातं अनेकदा. येस, तर ते येस. देखील महत्वाचं आहे ना हो, ते आत्ताच्या महत्वाचं काळानुसार. आहेच. हा, ते महत्वाचं आहे. हा, फक्त माणसांनी हे करताना हा, त्या जागेचं जे महात्म्य आहे ते हो, राखलं पाहिजे. बरोबर आहे. आणि काही काही लोक हार्डकोर तीर्थयात्रा करणारे आहेत. हम्म, हम्म, जसं शबरीमलाची यात्रा होते हो, तेव्हा अक्षरशः ते व्रत पाळलं जातं बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर नंतर ती असते यात्रा केली जाते. हो, तर व्रतवैकल्यासाठी केल्या गेलेल्या हा, यात्रा आहेत. हा, हा, त्याच्यानंतर आपल्याकडे प्रायश्चित्त करण्यासाठी सुद्धा यात्रा सांगितलेल्या आहेत. हा, हा, म्हणजे गुरुचरित्र किंवा शिवलीलामृत हो, हो, ह्या ग्रंथांमध्ये प्रायश्चित्त करण्यासाठी गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन हम्म, घ्यावं हम्म, असं सूचित केलेलं आहे. हम्म, हम्म, त्याच्यानंतर भक्तीसाठी म्हणून यात्रा केलेली आहे. हम्म, अनेक हम्म, जण हम्म, वृंदावनाची यात्रा करतात, हो, हो, काशीची यात्रा हो, करतात, 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करतात. हा, हा, ही भक्तीसाठी केली गेलेली अच्छा, यात्रा आहे. हा, आणि अर्थार्जनासाठी सुद्धा यात्रा केली हो, जाते. हो, की आता बघा, हम्म, आपल्याकडे दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी कुंभमेळा हो, भरतो. बरोबर. म्हणजे एक क्षण असा येतो 12 वर्षांनी की जिथे काल काही नव्हतं तिथे आज अख्खं शहर उभं हो, हो, झालेलं आहे. हा, हा, किती जणांना ह्याच्यामुळे अर्थार्जन मिळत रोजगार असेल, मिळतोय, बरोबर. रोजगार मिळत असेल. हा, हा, आणि ही लोक, आणि हा, मला हे सांगायला आनंद होतो की हम्म, आजकाल तरुण मंडळी हम्म, केदारनाथ, वृंदावन, हम्म, काशी अशा हम्म, ठिकाणी जातायत. हम्म, ते त्या गोष्टीचा अनुभव घेत आहेत. हम्म, ही इतकी महत्वाची गोष्ट आहे. जर हम्म, ही यात्रा झाली नाही हम्म, तर आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे पोहोचणारच नाही, हो, हो, ह्याचं महात्म्यच हा, पोहोचणार नाही. हा, त्यामुळे हे महत्वाचं आहे. हा, फक्त त्या जागेची गरिमा राखणं, बरोबर. अबाधित ठेवणं हम्म, हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कर्तव्य आहे, हे मला वाटतं. बरोबर. आता शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आता आपण हे उत्तर भारतातलं, दक्षिण भारतातलं या सगळ्या तीर्थक्षेत्रांबद्दल माहिती घेतलीच. तर आपल्या महाराष्ट्रातली जी महत्वाची तीर्थक्षेत्र किंवा क्षेत्र मानली गेली आहेत, ही कोणती आहेत? त्याचं हा, थोडक्यात आपल्याला हो. सांगाल? महाराष्ट्रामध्ये तर एकतर ज्योतिर्लिंग आहेत. हो, म्हणजे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, हो, त्याच्यानंतर भीमाशंकर आणि घृष्णेश्वर. हा, त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांची जी यात्रा करतात हा. ते महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये येतातच. हा, हा, दुसरी महत्वाची म्हणजे हा, साईनाथ महाराजांचं शिर्डी. हो, अगदी जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक तिथे येत हो, आहेत. हो, तर ते सुद्धा एक तीर्थक्षेत्र आहे. हम्म, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हम्म, दक्षिण वैकुंठ, ज्याला म्हणतो पंढरपूर. हम्म, हम्म, म्हणजे तिथे साक्षात विठ्ठल आहे. आणि हम्म, इतकी संत मंडळींची इतकी जाज्वल्य परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभली आहे, हम्म, जी मी म्हणेन की कुठल्याही इतर राज्याला नाही मिळाली आहे. हम्म, आपल्या भारतामध्ये ना हम्म, भक्ती आंदोलन नावाची एक संकल्पना 1000 वर्ष जवळजवळ रुजू हम्म, झालेली आहे. हम्म, दक्षिण भारतातून ह्याचा उगम झालेला आहे. हम्म, म्हणजे जे शंकराचे भक्त आहेत त्यांना अनयार म्हणतात, जे हम्म, विष्णूचे भक्त आहेत त्यांना अलवार म्हणतात. हम्म, आणि आदि शंकराचार्यांनी ह्याची बीजं रोवलेली आहेत. हम्म, तिथून ती सुरुवात, ते प्रसार पावत पावत हम्म, महाराष्ट्रात आलं. हम्म, आणि ते वारीच्या रूपामध्ये हम्म, आपल्याला हम्म, दिसतं. हम्म, आणि ह्याच्यामध्ये ना ही भक्तीची यात्रा आहे. हम्म, हम्म, आणि ह्याच्यामध्ये कुठल्याही तुम्हाला धर्माचं बंधन नाही राहत, हम्म, तुम्हाला कुठल्याही कामाचं बंधन नाही राहत. हम्म, आणि तुम्हाला फक्त जायचंय हम्म, त्याच्या दर्शनाच्या अभिलाषेनी. बरोबर. तर हे इतकं महत्वाचं आहे. हा, आणि कितीतरी बायका ज्या रोज घरात राबत असतात हो, सतत हो. 24 तास, त्या हो. वारीमध्ये हा, मुक्त खेळत असतात, फुगडी घालत असतात, हा, हा, निरनिराळे खेळ खेळतात. अगदी
देशाच्या जगाच्या कानाकोपऱ्यातून यात्रा करण्यासाठी लोक येतात. तर एक मला सांगावं असं वाटतं की ह्याची आणि भगवद्गीतेची इतकी सुंदर सांगता आहे की भगवद्गीतेमध्ये भगवानांनी अर्जुनाला कर्मयोग सांगितला आहे, सांख्ययोग सांगितला आहे, भक्ती योग सांगितला आहे. तर हे कसं आहे बघा ना. आणि मग विराट रूप दर्शने, कर्मयोग म्हणजे ती बाई किंवा तो आपण आपल्या व्यवहारात कायम राहत असतो. आपण जाऊया की नको जाऊ. मग इथे अर्जुन विषाद योग आला की अरे करू की नको करू यात्रा, माझं हे सगळं कोण बघेल मी गेल्यानंतर. पण त्याच्यामध्येही ते सोडून आपण निघतो. एकदा निघालो की आपलं कर्मयोग सुरू झाला. मग आपल्याला ज्ञान घ्यायचंय, जे आजूबाजूची लोक काय बोलतायत, आपण त्या वारीमध्ये काय शिकतोय, एकमेकांची काळजी कशी घेतोय, हे आपण शिकतोय. मग प्रकृती आणि पुरुषाचं ऐक्य होतंय, म्हणजे चेतना आणि आपल्या जीवाचं ऐक्य होतंय. आपले डोळे विठ्ठलाकडे लागलेले आहेत, भक्ती योग तिकडे आलेला आहे. आणि नंतर मग विष्णूचं दर्शन झालं किंवा चंद्रभागेचं जरी दर्शन झालं की मग ते विराट स्वरूप आपल्याला दिसणारच आहे. तर इतकी सुंदर आपल्याकडे लोक परंपरा ह्या संत मंडळींनी घालून दिलेली आहे. तर हे मला फार महत्वाचं वाटतं. ओंकार, आता म्हणजे छान आपण आता काशी विश्वेश्वरापासून आपल्या पंढरपूर पर्यंत येऊन ती यात्रा परंपरा सगळी छान आढावा घेतलेला आहे. आणि प्रेक्षकांना आपल्या खूप छान माहिती मिळाली. अखंड भारत कसा आपला एकत्र राहिलाय आसे तू हिमाचल या यात्रा परंपरेमुळे हे आपल्याला कळलेलं आहे. तर अजून मला असं विचारायचं की तुमचा इंडॉलॉजी हा विषय आहेच, त्याबरोबरच तुम्ही शिल्पकला, चित्रकला या विषयाचा देखील अभ्यासक आहात. तर त्या तुमच्या कामाविषयी थोडंसं सांगा आपल्या प्रेक्षकांना. मी भारतीय लोकचित्रकला हे मी स्वतः प्रॅक्टिस करतो आणि त्याचे वर्कशॉप सुद्धा घेतो ऑनलाईन. आता भारतीय चित्रकला ह्या फार महत्वाच्या ह्या दृष्टीने वाटतात की ह्यांचा उगम जो आहे ना तो सामान्य लोकांमधून झालेला आहे. आणि मी जेव्हा जगन्नाथपुरीला गेलो होतो तिथे एक गाव आहे रघुराजपूर गाव. आणि ते रघुराजपूर गाव जे आहे ना ते संबंध आर्टिस्ट लोकांचं गाव आहे. प्रत्येक घरामध्ये आर्टिस्ट आहे. त्यांच्या घराच्या भिंतींवर सगळीकडे चित्र काढलेली आहेत. सगळीकडे त्यांचे आर्ट फॅक्ट्स मिळतात. तर मी त्या एका आर्टिस्टला विचारलं होतं की यहाँ पे हर घर में आर्टिस्ट है, आपका कितना सेल होता होगा. तर त्यांनी मला एक उत्तर दिलं आणि मी असा खडाडून जागा झालो होतो. म्हणजे यात्रेमध्ये अनुभव मिळतात ते असे. तर तो म्हणाले सर आप यहाँ पे क्यों आए हो. तर मी म्हटलं मंदिर देखने आया हूँ और जगन्नाथ जी का दर्शन करने. तर त्यांनी मला असं उत्तर दिलं की ये जो मंदिर आप देख रहे हैं ये जिस आर्टिस्ट ने बनाया है या जिन आर्टिस्ट ने ये मंदिर बनाया है उसको पता था कि उसके जीते जी ये मंदिर कंप्लीट नहीं होगा, फिर भी उसने उतने ही डेडिकेटेडली ये काम किया है. उन आर्टिस्ट के 3-3, 4-4 जनरेशंस जब खत्म हुए तब ये मंदिर आज हम देख रहे हैं. तो अगर उन्होंने विदाउट कुछ एक्सपेक्ट करते हुए इतना बड़ा हमारे लिए छोड़ा है तो हमें उसका रिस्पेक्ट करना जरुरी है. आणि म्हणून तो म्हणाला की आम्ही हे आर्ट ह्याच्यासाठी करतो की अर्थार्जन तर होतच आहे ह्याच्यातून, पण आमच्या आत्म्याची तृप्ती ह्याच्यातून आम्हाला जे आमच्या पूर्वजांकडून मिळालेलं आहे ते आम्हाला संरक्षित ठेवायचंय, त्याचं संगोपन करायचंय, म्हणून आम्ही हे करतो. तुम्ही असे शिल्पकलेच्या विविध शैलींचे वर्कशॉप हो म्हणजे चित्रकलेच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये चित्रकलेच्या इंस्टाग्राम पेजची वगैरे. तर आता म्हणजे पूर्ण यात्रा परंपरेचा तुम्ही खूप छान आढावा घेतलाय. तुमच्याकडे सांगण्यासारखं पुष्कळ आहे. तर आमच्या MMCच्या प्रेक्षकांना तुमच्या बरोबर अनेक एपिसोड करायला आवडतील. आम्हाला देखील अजून एक मुलाखत करायला आवडेल तुमच्यासोबत. धन्यवाद. तर आजच्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आम्हाला खूप छान माहिती सांगितली प्रेक्षकांना, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. मंडळी, भारतीय तीर्थयात्रा परंपरा विशेष असा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. MMC वर्तमानला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.